अंबरनाथला एवढ्या सगळ्या पडझडीनंतरही, एवढ्या फोडाफोडीनंतर आणि कमालीचा जो पैसा सत्ता संपत्तीचा उन्माद केल्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या सोबत जी लोक ताकदीने उभी आहेत आणि आपण जसं म्हणालात लोक प्रचंड उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद देत आहेत ते पाहता मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पॅनल हे अत्यंत दमदार असं प्रदर्शन करेल. कारण आम्हाला कुठल्याही गँगवॉरमध्ये पडायचं नाही. जे सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये एकमेकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी जो एक चितपट करण्याचा जो डाव चालू आहे, आम्हाला या कुस्तीमध्ये रस नाही. आम्हाला अंबरनाथकरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आणि इथल्या लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्यामध्ये जास्त रस आहे. मी मगाशीच म्हटलं की फडणवीस पक्ष वाढवत नाहीत, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. ते नेते घडवत नाहीत, ते पक्ष वाढवत नाहीत, ते पक्ष फोडतात. आणि ते पक्ष फोडताना ज्यांना आधी गोड वाटलं होतं करावे तसे भरावे. आधी शिंदेंना फार चांगलं वाटलं जेव्हा वाह्या सुरत गुवाहाटी फक्त 2 वर्षाचं मुख्यमंत्रीपद नाही, पण त्याच्यानंतर आत्ता जो काही खेळ चालू आहे त्यानंतर कदाचित शिंदेंना सुद्धा आपली चूक लक्षात येत असेल की आपलं गणित कुठेतरी चुकलेलं आहे. पण असो, या सगळ्यांमध्ये या दोघांचे जर या कुरघोड्यांचं राजकारण बघितलं तर अंबरनाथकरांचे नेमके प्रश्न किंबहुना एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रचार सभा जर बघितल्या तर शिंदे आणि फडणवीस या दोन्ही गटांकडून जी एकमेकांवर एक राळ उडवली जाते, जो चिखलफेक होत आहे, त्या सगळ्यांमध्ये नगर परिषदांमधून चर्चिले जाणारे नेमके स्थानिक प्रश्न मात्र मागे पडलेले आहेत. ज्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र चर्चा घडवून आणू. आम्हाला काय सोयर नसतं. या सगळ्यांमध्ये ज्यांनी सुरुवात केलेली आहे, मुळात फडणवीसांसारख्या माणसावर शिंदेंनी विश्वास ठेवला. हा शिंदेंचा राजकीय परिपक्वपणा म्हणावा की शिंदेंचा भुळसटपणा म्हणावा. ज्या फडणवीसांनी आत्तापर्यंत एकालाही दिलेला शब्द पाळला नाही, ज्या फडणवीसांनी कूटनीती करण्यात कधीही कसर सोडली नाही, ज्या फडणवीसांनी बाहेरचे सोडा स्वपक्षी यातले विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, मुरलीधर मोहोळ असतील, अशा असंख्य लोकांना ज्यांनी कात्रजचा घाट दाखवलेला आहे, त्या फडणवीसांवर शिंदे विश्वास ठेवतात. हा शिंदेंचा पापभिरूपणा म्हणावा की राजकीय अपरिपक्वता म्हणावी, हा खरा प्रश्न. बापरे बापरे, मला असं वाटलं की इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त तुडवातुडवीच झाली आहे. आता कापाकापीपर्यंत जर गेलं असेल म्हणजे त्यांचे नेते तर जाळाजाळीची पण भाषा करतायत. मी लंका जाळणार आहे, आम्ही लंकेत राहत नाही, ही कापाकापी, ही तोडातोडी, ही जाळपोळ, हे सगळं बघितलं तर मग मला प्रश्न पडतो की जी गुवाहाटीतनं जी ह्या 40 आणि यांच्या नायकाने जी भाषणं सुरू केली होती, आम्ही हिंदुत्वासाठी चाललेलो आहोत, आम्हाला वेळ मिळत नव्हता म्हणून आम्ही चाललेलो आहोत, ती कारणं किती खरी. उलट माझं तर म्हणणं आहे की फडणवीसांनी कापलं तरी शिंदेंनी कापून घ्यायला तयार झालं पाहिजे. आफ्टर ऑल हिंदुत्वासाठी आहे ना सगळं, तर हिंदुत्वासाठी बलिदान द्यायला काय हरकत आहे. शिंदेंच्या लोकांनी हसत हसत बलिदान दिलं पाहिजे आणि सगळ्यात पहिलं बलिदान द्यायला शिरसाट वगैरे सारख्या लोकांनी तयार असलं पाहिजे, काय हरकत आहे. सपकाळ साहेब मोठे नेते आहेत आणि सपकाळ साहेब चळवळीतनं आलेले आहेत. फडणवीस हे गजनी तर झालेले आहेत, पण त्याहीपेक्षा फडणवीसांकडे राजकीय शुचिता नावाची गोष्ट आता अजिबात शिल्लक नाही. मुंडे, महाजन किंवा अटलजींच्या काळातली तत्वनिष्ठ भाजपा, ती तत्वनिष्ठ भाजपा फडणवीसांनी पार ती प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे. आणि नुसती पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची गरिमा फडणवीसांमुळे धुळीस मिळालेली आहे. मला वाटतं की या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा इथलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतो. एक लक्षात घ्या, आज जी बैठक झाली आणि त्या संबंधाने माध्यमांवरच्या चर्चा मी बघितल्या, परंतु आपल्याला वाटते तशी ती जागा वाटपाची चर्चा अजिबात नव्हती. महापालिकांच्या निवडणुका कदाचित फेब्रुवारी-मार्चच्या सुद्धा पुढे जाऊ शकतात. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्याच अजून तयार झालेल्या नाहीत. मतदार याद्यांमध्ये 11 लाख जी दुबार नावं आहेत त्या याद्या दुरुस्त करण्याची गरज आहे आणि त्यावर आम्ही वारंवार आमची मागणी निवडणूक आयोगाकडे ठेवलेली आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही वाढीव वेळ मागितलेला आहे, तो वेळही आता निवडणूक आयोगाने कबूल केलेला आहे. जी आजची जी भेट होती त्याला वेगळी किनार होती. उद्या भाजपाकडनं एक खेळी खेळली जाते
आम्ही म्हटलं होतं की आमचा त्रिभाषा सूत्राला विरोध आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मनसे प्रमुखांनी सुद्धा 5 जुलैला वरळी डोममध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये भूमिका मांडताना स्पष्टपणे सांगितलं होतं की मी ऐकून घेईल पण ऐकणार नाही. तुम्ही काहीही म्हटलात तरी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही कायम आग्रही आहोत. पण उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भाजपाकडून मला वाटते त्रिभाषा सूत्रावरती एक चर्चासत्र वगैरे काहीतरी होत आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव हे तसे सरकारी लाभाच्या पदांवरती कायम लाभार्थी राहिलेले आहेत आणि लाभार्थी म्हणून ते कायम प्रो गव्हर्नमेंट भूमिका घेण्यामध्ये कल्पक आहेत. त्यांनी कल्पकतेने एक बफर झोन तयार करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आमच्या भूमिका ठाम आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला महत्त्व आहे. मात्र आजच्या भेटीत जागा वाटपाची चर्चा नक्कीच. भाजपा हा दुटप्पी लोकांनी भरलेला पक्ष आहे. हा देश संविधानावर चालतो. या देशामध्ये जिथे संविधानाने सर्वोच्च व्यवस्था कुठली तर ती न्यायव्यवस्था आहे हे सांगितलं. त्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या शिखरस्थानी असणाऱ्या सरन्यायाधीशावर जेव्हा चप्पल विरकावली तेव्हा हे सगळे भाजपाई कुठल्या बिळात बसले होते. ते भाजपाई आता RSSची बाजू घेऊन बोलत आहेत. पण त्यांना याची कल्पना नाही आहे का की या RSSबद्दल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी काय म्हणाले. तर नरेंद्र मोदी म्हणाले की ही एक NGO आहे. एक NGO आहे म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की RSS एक साधी NGO आहे. त्यांनी तिला संघटना वगैरे काही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे एका NGOबद्दल अचानक ज्यांना या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेबद्दल यत्किंचितही खेद वाटत नाही ते एका फंडिंग घेणाऱ्या पण अजिबात ऑडिट न सादर करणाऱ्या NGOबद्दल इतके आक्रमक का होत आहेत ते कळत नाही मला. हा गलिच्छपणा आहे. म्हणजे लक्ष्मी ही आई बहीण आहे मग रात्री तुमच्या घरी येणार आहे म्हणजे काय म्हणाले ते गुलाब पाटील असं म्हणाले की तुम्ही रात्री 1ला जागे राहा आणि तुमच्या दारात लक्ष्मी येणार आहे. आणि आता लक्ष्मी म्हणजे आई बहीण म्हणतात म्हणजे गुलाब पाटलांना म्हणायचंय काय. गुलाब पाटलांच्या सारखी माणसं जी इतकी विकृत कशी असू शकतात. ही माणसं अशी नव्हती. जोपर्यंत ही माणसं ठाकरेंच्या सोबत होती तोपर्यंत आई बहिणीबद्दल एक आब राखून होती. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला अशी यांची अवस्था झाली. आणि हे अत्यंत गलिच्छ आहे. म्हणजे मला तर आपल्याकडून कळतं की इतक्या वाईट पद्धतीने कसे हे लोक बनू शकतात. कठीण आहे.